शेवटी तुम्ही तुमच्या पोटातले विचार तोंडावर आणलेच म्हणायचं. बरं. पहिल्यापासून तुम्ही मराठ्याच्या विरोधातच काम केलं. 10-5 जण जवळ ठेवले फक्त, आणि बाकीच्या करोडोच्या संख्येनं मराठ्यांचं तुम्ही वाटोळं केलं. ठीक आहे, बघू तुमचा पण पुरावा होतोय का. मराठ्यावर तुम्ही कारवाई तर करा, शांततेत येणाऱ्या मराठ्या देतील शांततेत उत्तर तुम्हाला. खरं तर सरकार पॉझिटिव्ह आहे असं सांगितलं जात आहे. अजित पवार अशी भूमिका का घेतात असं वाटतंय, आणि तुमचं काय म्हणणं आहे या गोष्टीवर? ते त्याला स्वतःला असं बोलून सरकार समजत असं. अपघातानं आलेला माणूस त्याला सरकार, आम्ही तो जर असं बोलत असला तर आम्ही त्याला सरकार नाही मानत आम्ही त्याला. जर मराठ्यांच्या पोराच्या नरड्यावर पाय द्यायचं त्याने जर ठरवलं असलं तर आम्ही त्याला सरकार नाही मानत. हा माहीत मुंबईवर जायला, मुंबईला तर जाणार आणि ओबीसीतूनच आरक्षण आणणार. तू कारवाई कर, त्या टायमाला शांततेचं उत्तर मराठी देतील. उत्तर काय असतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.